गेली 15 वर्ष मॅनेजर म्हणून काम पाहणाऱ्यानेच विश्वासघात करून पेट्रोल पंप मालकाला तब्बल 2,63,15,942 रुपयांना गंडा घातला। वडिलांच्या निधनानंतर मुलाकडे पेट्रोल पंपाचा कारभार आला। वडिलांचा विश्वासघात करून मॅनेजरने स्वतःच्या खात्यावर पैसे घेऊन ही फसवणूक केली आहे। याबाबत अक्षय काळे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार पोलिसांनी मॅनेजर नितीन रायपुरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। हा प्रकार कुंजीरवाडी येथील ऑटो कॉर्नर पेट्रोल पंपावर 2018 ते मार्च 2024 दरम्यान घडला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय काळे यांचा कुंजीरवाडी येथे ऑटो कॉर्नर हा पेट्रोल पंप आहे। या रायपुरे हा गेली 15 वर्ष तेथे मॅनेजर म्हणून काम पाहतात। काळे यांच्या वडिलांचे इतरही व्यवसाय असल्यामुळे पंपावरील सर्व कारभार रायपुरे याच्या हातात होता। काळे यांच्या वडिलांचा रायपुरे याच्यावर खूप विश्वास होता। वडिलांच्या निधनानंतर अक्षय काळे यांच्याकडे पंपाचा कारभार आला। पंपावरून इंधनाची विक्री तर होते, मात्र तेवढा नफा दिसत नाही। हे पैसे कोठे जातात हे त्यांना समजत नव्हते। त्यामुळे काळे यांनी पंपाचे ऑडिटर मार्फत ऑडिट करून घेतले। त्यामध्ये पेट्रोल पंपावरून इंधन विक्री केलेले पैसे रायपुरे हा आपल्या स्वतःच्या बँक खात्यात घेत असल्याचे दिसून आलं। गेल्या 6 वर्षात नितीन रायपुरे याने पेट्रोल पंपावरून विक्री झालेल्या इंधनापैकी तब्बल 2,63,15,942 रुपयांचा अपहार केल्याचे या ऑडिट मध्ये दिसून आलं। त्यानंतर काळे यांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार तपास करतायत।